अवघ्या 10 मिनिटात होणारा या वन पॉट मील मधला माझा मेनू आहे. हॅलो, मी मधुरा. कशा आहात तुम्ही सगळेजण? आज सकाळपासून माझे प्रचंड कामं झाली आहेत. भाज्या, महत्वाचं काम, भाज्या आणल्यात, त्या सगळ्या धुतल्यात, टेबलवरती वाळत घातल्यात, त्याच्यानंतर त्याची आवराआवरी अजून राहिली. आणि या सगळ्यामध्ये ना स्वयंपाकापर्यंत मी पोचलेलेच नाही, पण तरीही पोटभरीचं काहीतरी पटकन होणारं करायचंय. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी माझा इन्स्टंट पॉट कसा वापरते, किंवा इन्स्टंट पॉट मध्ये मी पटकन वन डिश मील कसं करते. इन्स्टंट पॉट हा युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये खूप प्रचलित आहे आणि आता आपल्याकडे तो मिळायला लागलाय. माझा स्वतःचा इन्स्टंट पॉट आता 4 वर्ष जवळजवळ मी वापरते आणि डेली वापरते. मी ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळ्या रेसिपीज करते. तर आज मी माझं वन डिश मील पटकन होणारं इन्स्टंट पॉट मध्ये कसं करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघूया. हा माझा जवळजवळ 4 वर्ष जुना न्यूट्रीकुकचं इन्स्टंट पॉट आहे आणि हा मी रोज वापरते. याच्यावरती बऱ्यापैकी सगळे आपल्याला जे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इंडियन कुकिंगसाठी वापरतात ते सगळे मेनू ह्याच्यावरती आहेत. आणि सगळ्यात ह्याच्यावरती मेन आहे आपलं वाफ जायचं हा जो बॉल आहे, ह्याच्यावरती हे सगळ्यात महत्वाचं काम चालतं. मी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये माझा पटकन होणारा स्वयंपाक किंवा वन डिश कसा करणार आहे. याच्यामध्ये हे एक असं मोठं स्टीलचं भांड आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट फोडणी घालू शकतो. मी ह्याच्यावर सॉटे मोड ऑन केला. हा 30 मिनिटाचा असतो, पण आपण आपलं सॉटे करून झालं किंवा परतून झालं की कॅन्सल करू शकतो. मसुरीची डाळ, मी 1 वाटी डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे आपण मसुरीची आमटी आणि भात करणार आहे, पण ह्याच्यामध्ये तो फास्ट होतो आणि आपली 10 भांडी भरत नाहीत. ह्याच्यात फोडणी पण व्यवस्थित होते. सॉटे मोड वरती पटकन तापतं तेल. तेल टाकलंय. मोहरी फोडणीसाठी, मोहरी छान तडतडतीये. थोडंसं जिरं, कढीपत्ता, कांदा, लसूण याच्यात परतून घेतली मी. आपली कढई जशी फोडणी होते तशीच एक्झॅक्ट ह्याच्यात तेवढीच खमंग होते. इन्स्टंट पॉट तापलेला असतो आणि हे स्टीलचं असल्यामुळे वापरायलाही सेफ आहे. कांदा थोडासा परतलाय, टमॅटो, हिरवी मिरचीचे तुकडे. इन्स्टंट पॉट मध्ये 2 साईजेस येतात. हा माझा मोठा आहे, मला वाटतं हा साधारण काहीतरी 6 लिटरचा आहे. थोडीशी हळद आणि धुवून ठेवलेली 1 वाटी मसुरीची डाळ. थोडासा गोडा मसाला, थोडंसं लाल तिखट. तुम्ही बघा हे छान परतलं गेलंय. मी सॉटे मोड कॅन्सल करतेय. सॉटे मोड कॅन्सल केलाय. हा बऱ्यापैकी तापलेला असतो. चवीनुसार मीठ. मी आपण ज्या लोणचं करतो, चटण्या करतो तेव्हा कैरी वापरतो, त्याच्या या ज्या कोळी असतात या मी ठेवते फ्रीज मध्ये. आणि वरण करताना वगैरे आंबट चवीसाठी या मस्त लागतात आणि उन्हाळ्यामध्ये थोडी आंबट चव जास्त छान लागते. ही एक घालतीये मी कोय. पूड माळी. छान हलवून घेतलंय. याच्यासोबत असा एक स्टँड येतो आपल्याला, तो आपण ठेवलाय. आणि मी इथे धुवून ठेवलेलं तांदूळ ठेवते, म्हणजे माझा आमटी भात एका वेळेस तयार होतो. हवं तर वरती बटाटे ठेवू शकतो, शेवग्याच्या शेंगा ठेवू शकतो. मी बऱ्याचदा बीट पण उकडायला वरण भातासोबतच लावते. ह्याचा आता जोपर्यंत आपण नीट लागत नाही, हे लीडचा सिम्बॉल येत राहतो. हे नीट लावलंय आणि आता आपण सुरू करतोय ह्याचा प्रेशर कुक मोड. आणि मी साधारण एक 5 मिनिटासाठी हे प्रेशर कुक करते आणि आपला मस्त गरम गरम आमटी भात तयार होईल. बघूया 5 मिनिटात. बघू शकता बीफ वाजलेलं आहे. आपला कुकर ऑटोमॅटिक कीप वॉर्म वर गेलेला आहे आणि इथे वेंटिंगचा ऑप्शन आहे, जो आपला कम्प्लीट वेंटिंगला जातो. इथे वाफ पूर्ण दबलीये आणि वाफ दबल्याशिवाय हे झाकण उघडत नाही.
त्याच्यामुळे कुठेही आपल्याला अर्धवट असं उघडायची गरज पडत नाही. जेव्हा ह्याची वाफ दबते त्याच्यानंतरच ह्याचं झाकण उघड. लीड ओपन करते मी. भात काढून घेतोय आपण. खाली बघा ती पूर्ण शिजलीये. गरम गरम भात, मसुरीची आमटी, कैरीचं लोणचं आणि ताक. इतकं छान जेवण आहे आज माझं. गरम भात घेते मी. भात पण बघा सुरेख शिजला. ताजं ताजं मी केलेलं आहे कैरीचं लोणचं आहे. आणि बऱ्याच जणांना मसाल्याची रेसिपी हवी होती, आपल्या लोणच्याचा घरगुती मसाला महाराष्ट्रीयन पद्धतीचा. त्याचा इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती त्याची रेसिपी आहे, रील आहे त्याचा. हे छान कैरीचं लोणचं, छान ताजं तूप घरचं, गरम गरम भात, त्याच्याबरोबर आमटी, त्याच्यावर ताजं घरचं तूप, कैरीचं लोणचं, कांदा आणि ताक. ह्याच्यासारखा स्वर्गसुख नाही. अवघ्या 10 मिनिटात होणारा या वन पॉट मील मधला माझा मेनू आहे हा. नक्की करून बघा. तुम्हाला ह्याच्यातल्या अजून काही रेसिपीज पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू.